मी तुम्हाला आज माझ्या यशाचं रहस्य सांगणार आहे. आता यशाचं रहस्य म्हटल्यानंतर ते बरचसं गूढ वगैरे काहीतरी वाटतंय ना. पण माझ्या यशाचं रहस्य गूढ नाहीये. मित्रांनो, काय झालं, मी साधारणपणे 17 अ, 18 वर्षाचा असताना कॉलेजमध्ये शिकत होतो आणि अकस्मातपणे कुठून तरी एक मराठी चित्रपट काढणारे दिग्दर्शक त्यांनी मला हेरलं आणि त्यांनी मला त्यांच्या चित्रपटामध्ये नायकाच्या भूमिकेसाठी ऑफर दिली. आता ही ऑफर तर नाकारण्यासारखी नव्हती. अर्थात मला काही नट वगैरे व्हायचं नव्हतं. पण ती ऑफरच इतकी आकर्षक होती, की मी ती नाही म्हणू शकलो नाही आणि असा करून मी त्या सिनेमामध्ये एंटर झालो. शूटिंग वगैरे चाललं आणि साधारण 1976 साली मी साधारण 20 वर्षाचा असेन, त्यावेळेला तो चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाचं नाव होतं सोयरीक. आता चित्रपट, मी त्यातला हिरो, तो रिलीज झाला म्हटल्यानंतर मी म्हणजे क्लाउड 9 वरती होतो. मला असं वाटलं, की आता सगळं ताब्यात आलेलं आहे. आपण स्टार आहे. त्या त्या आविर्भावातच मी होतो. आणि दुर्भाग्याने तो चित्रपट चालला नाही. चालला नाही म्हणजे पडला. त्याचा धक्का बसला, की अरे तो चित्रपट चाललाच नाही कुठं. नोबडी नोज अबाउट मी. म्हटलं काय करायचं? काय करायचं अशा विचारामध्ये असताना दुसराच पिक्चर मला व्ही शांताराम प्रोडक्शनचा मिळाला, असला नवरा नको गो बाई. आणि त्यामध्ये स्वतः व्ही शांतारामने माझं एवढं कौतुक केलं, की मला देखील बळ चढलं. मी म्हटलं, की नाही आता आपण अ, म, शांताराम बापू आपल्याला चांगलं म्हणतायत म्हणजे आपण निश्चित स्टार मटेरियल आहे. आपण आता हे पर्सूच करायचं, हे करिअर पर्सू करायचं. तो पिक्चर लागला, बऱ्यापैकी चालला. पण माझी दखल कोणी घेतली नाही. मला काय त्यातून फारसा लाभ झाला नाही. मग आणखीन एक पिक्चर आला, आणखीन एक पिक्चर आला. सगळे पिक्चर झाले, चालले चालले म्हणजे व्हॉटएव्हर, त्यांनी व्यवसाय केला, पण त्याचा मला उपयोग झाला नाही. मला कोणीतरी सांगितलं, की "तुला जर खरंच काहीतरी करिअर करायचं असेल, तर मुंबईला जावं लागेल." म्हणून इथलं सगळं चंबूगबाळा गुंडाळला आणि मुंबई गाठली. मुंबईत राहायचं कुठं? कर्मधर्म संयोगानं एक नातेवाईक भेटले. अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच भेटले आणि त्यांनी मला त्यांच्या घरामध्ये आसरा दिला. लिटरल आसरा दिला. मी त्यांच्या घरामध्ये राहायला लागलो आणि काहीतरी स्टेजवरती काम करायला लागलो, पिक्चर मिळायला लागले. असं 3 वर्ष चाललं. त्याच्यानंतर त्यांची बदली दुसरीकडे कुठेतरी झाली. मी बेघर झालो. राहायचं कुठे? बरं, ते जे काही मी करत होतो त्यातून काय पैसे वगैरे फारसे मिळत नव्हते. कारण तो काळ म्हणजे 1980 चा काळ, त्यावेळेला टेलिव्हिजन नव्हतं, काय नव्हतं, फारसं दूरदर्शन होतं फक्त. त्यामुळे काम नव्हतं. आणि मग अनेक रात्री फुटपाथवरती काढल्या मुंबईमध्ये, समुद्रकिनारी काढल्या, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, झोपडपट्टीमध्ये जेवायचं कारण दुसरा पर्यायच नाही. ₹1.50 मध्ये भात द्यायचे डाळ मारून. असं सगळं करत, करत, करत काहीतरी पिक्चर करत होतो. रात्री असं चाललेलं होतं. पण हे किती दिवस सस्टेन करणार? फार काही सस्टेन होऊ शकलं नाही. आणि लक्षात आलं, की ये अपने बस की बात नहीं है. परत तिथून सगळं गुंडाळलं आणि स्वगृही कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात करायचं काय? त्याच नातेवाईकांचं इन्सिडेंटली इथे एक शेत होतं. ते शेत डेव्हलप करायला घेतलं, शेती करायला लागलो. शेतीतलं पण माहिती नाही. पण तरी देखील एक कॉन्फिडन्स. शेती करायला लागलो, लोकांना विचारायला लागलो, काही ना काहीतरी करायला लागलो, तर डेव्हलप करायला लागलो. भाजी पिकवायला लागलो, ऊस पिकवायला लागलो. मग भाजी विकायला आले तर एजंट लोक फार पैसे घेतात म्हणून मग स्वतः भाजी विकायला लागलो रस्त्यावरती. तोपर्यंत माझी 7-8 पिक्चर झाली होती. म्हणजे लोकांनी मला ॲक्टर म्हणून बघितलं होतं आणि मी कुठं होतो? रस्त्यावरती भाजी विकत होतो. लोक म्हणायचे, "का रे, ते बघ, ते बघ, ते नट भाजी विकतंय बघ." म्हणजे असे कमेंट्स पण मला ऐकायला मिळायचे. पण मला काही फरक पडत नव्हता. कारण मी काहीतरी प्रामाणिक काम करत होतो.
हे करायला लागलो, मग कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो, टँकर रंगवायचे, त्याच्यानंतर पब्लिक युरिनल्स दुरुस्त करायचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो, घरामध्ये सँडविचेस करून विकायला लागलो, काहीतरी करायला पाहिजे ना, उद्योग काहीतरी करायला पाहिजे. हा सगळा प्रोसेस सुरू झाला. आणि मित्रांनो, मला असं वाटतंय की इतके इतके वेगवेगळे प्रसंग माझ्यावरती आले. या सगळ्यातून मी बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो. यात माझं रहस्य काय? मित्रांनो, माझं रहस्य एकच होतं, की हे कितीही आव्हानाचे प्रसंग जरी माझ्यासमोर आले, अपयशाचे प्रसंग जरी माझ्यासमोर आले, काही काम नसण्याचे प्रसंग जरी माझ्यासमोर आले, तरी मी कधीही हरलो नाही. आतून मी हरलो नाही. आतून मी इतका कॉन्फिडंट होतो, की नाही काहीतरी करायचं. माझी उमेद मी कधीही खचू दिली नाही. हे माझं यशाचं रहस्य आहे. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, कुठलंही काम करायला कधी लाजलो नाही. की मी एवढा इतके पिक्चर केलेला मी ॲक्टर, मी हिरो, मी कसं हे करू, मी तसं करू, नाही. मला असं वाटलं की ही आजची गरज आहे ना, ही करायची. त्यामुळे महत्वाचं म्हणजे मला असं वाटतंय, असं म्हणतात की खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. ऍक्च्युली मला असं वाटलं की नाही, आपण जे काही अपयश येतंय त्याच्याशी दोन हात करायचं, रडायचं नाही. रडायचं नाही, हत्यार ठेवायचं नाही. आणि जे काही केलं ते इतक्या कॉन्फिडन्सनी केलं, इतक्या आनंदाने केलं, इतक्या उत्साहाने केलं, इतक्या क्रिएटिव्हिटीने केलं, की ते करण्यामध्ये मला आनंद मिळत होता. मला पैसे मिळत नव्हते, मला यश मिळत नव्हतं, पण मला आनंद मिळत होता. आणि मी हे करत गेलो, करत गेलो. आणि मित्रांनो, फायनली फायनली मला जीवनामध्ये जे जे हवं होतं, जे जे व्हॉट एव्हर आय ड्रेम्ट ऑफ, हे सगळं मला मिळालं. लोक मला भेटतात, मला मेल करतात की आम्ही फार निराश आहे, आम्हाला काय करायचं कळत नाही. 3 वर्ष आम्ही संघर्षात काढलीत, 4 वर्ष आम्ही संघर्षात काढलीत. मित्रांनो, मला असं वाटतं की हे लोक 3-4 वर्षामध्ये यांची बॅटरी डाऊन होते. हा जो माझ्या संघर्षाचा काळ आहे ना, हा 20 वर्षांचा आहे. मी 20 वर्ष संघर्ष केलेला आहे. 20 वर्ष मला काहीही मिळालं नाही. फक्त अपयश मिळालं, फक्त संघर्ष मिळाला. पण मी हरलो नाही आणि उमेद कधीही माझी ढळू दिली नाही. म्हणून मला असं वाटतंय, की हे थोड्या-थोड्या गोष्टींनी लोक जे नाराज होतात, मायूस होतात, अगदी सगळं त्यांची जी शक्ती असते ती गळून जाते, बॅटरी त्यांची डाऊन होऊन जाते. असं करू नका. तुमच्या आतमध्ये प्रत्येकामध्ये एक शक्ती आहे, एक सामर्थ्य आहे. मी त्या सामर्थ्यावरती यशस्वी झालो. ते सामर्थ्य तुमच्यात आहे, ते जागृत करा. आणि बघा, जसं माझ्या जीवनामध्ये अनेक दालनं ओपन व्हायला लागली, तशी तुमच्याही जीवनामध्ये अनेक दालनं ओपन व्हायला लागतील. लक्षात ठेवा मित्रांनो, हा माझ्या यशाचा रहस्य आहे. हे हेच रहस्य तुमच्याही यशाचं होऊ शकेल. धन्यवाद.